लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एक गंभीर प्रकरण समोर आले आहे। वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप उर्फ तात्या ठोंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे। नकाशा बनवलेला होता, तो नकाशा विभागाच्या उपाधीक्षक असणाऱ्या सविता गाडगे यांना रद्द करावा लागला। ही घोटाळा झालेल्याची त्यांच्या कामातून कबुली मिळालेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी लाखो रुपये घेऊन अशा पद्धतीनं चुकीची कामं अनेक ठिकाणी केलेली आहे, अशी चर्चा आता खानापूर तालुक्यात रंगली आहे। निवेदनानुसार संबंधित जागेचा चुकीचा नकाशा तयार करून खाजगी व्यक्तींना फायदा करून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। तसेच यापूर्वी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भूमी अभिलेख विभागाचा अतिशय भोंगळ कारभार चालू आहे। तालुक्यातून अनेक लोक मोजणीसाठी येत आहेत, नकाशासाठी येत आहेत, कागदपत्र करायला येत आहेत, नौचाचे नकाशे घ्यायला येत आहेत। त्यांना हेलपाट्यावारी दुसरं काय मिळत नाही। हे कार्यालय आपण बघत असाल की त्याचं एक कार्यालय इथे त्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आहे, तर दुसरं कार्यालय खानापूर रोडला प्रांत कार्यालयाच्या समोर तिथं आहे, सुरकाई रोडला। त्यामुळं हा मधला डिस्टन्स जर आपण बघितला तर तो 1.5 किलोमीटरचा किंवा 2 किलोमीटरचा कदाचित हा डिस्टन्स असेल। एवढं माणसाला येणं जाणं आणि हेल्पाट माणूससुद्धा काम होत नाही। त्यांना फक्त लागतं काम करायचं असेल तर ही अशा पद्धतीनं तुम्हाला वाटा भरून पैसे द्यावे लागतील तरच ते काम होते। म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ही परात भरून पैसे त्यांना द्यायला लागलो। फक्त यासाठीच आमचं म्हणणं आहे की लोकांना लोबाडू नका, गोरगरिबांना पैशासाठी त्यांची कामाची टाळाटाळ करू नका। तुम्हाला शासनानं पगार दिला आहे तो लोकांची सेवा करायला। तुम्ही जर लोकांची सेवा करण्यापेक्षा लोकांच्याकडून मेवा घेण्यात जर तुम्हाला धन्यता वाटत असेल तर अशा पद्धतीने या चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि जोपर्यंत त्यांना निलंबित करत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि फकीरा पॅंथर सेना ही गप्प बसणार नाही।